सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयात माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? ओके. आपल्या महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो मी आणि विचार मंचावरती उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर आणि मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर गेल्या 7 महिन्यापासून मला मराठी बोलायला मिळतंय. त्याच्या अगोदर आता मला महाराष्ट्र सोडून तब्बल 20 वर्ष होत आहेत आणि माझं शिकवणं JNU मध्ये फ्रेंच भाषेत असतं आणि तिथं व्याख्यानं वगैरे जर त्याच्यासाठी आमंत्रित जेव्हा केला जातो तेव्हा ते इंग्लिशमध्ये असतं. मराठीचा सराव माझा 20 वर्षापासून नव्हता, कारण 20 वर्ष झाले मला महाराष्ट्र सोडून. आणि त्यातल्या त्यात मराठी तशी माझी मातृभाषा नाही. माझी मातृभाषा अहिराणी आहे, जी खानदेशमध्ये बोलली जाते. तर आईशी बोलणं माझं अहिराणीत होत असतं. पण या पुस्तकाच्या निमित्ताने गेल्या 7 महिन्यापासून महाराष्ट्रात जवळपास आता विदर्भात पहिल्यांदा येतोय मी, अमरावती आणि विदर्भात मी पहिल्यांदा येतोय. कारण वर्ध्यात कार्यक्रम होता आनंद निकेतन मध्ये, आणि मग दुर्गेशला जेव्हा लक्षात आलं तर मग अमरावतीत, पण नंतर हळूहळू सोशल मीडियामध्ये असतो मी, तर पूर्ण विदर्भात कार्यक्रम आहेत. आज अमरावतीत दुपारी परत विद्यापीठात कार्यक्रम आहे, उद्या यवतमाळमध्ये आहे, नंतर नवरगाव, नंतर नागपूर. म्हटलं त्या निमित्ताने पूर्ण विदर्भ आपल्याला पाहता येईल. खरं तर या पुस्तकाच्या निमित्ताने असं परत घरी आल्यासारखं वाटतंय मला, कारण 20 वर्षापासून मराठीचा सराव मी महाराष्ट्रापासून लांब, आणि परत या पुस्तकाच्या निमित्ताने एवढं प्रेम मिळालं मला. कारण मी कल्पना केली नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात या पुस्तकाला असा प्रतिसाद मिळेल. 7 महिन्यात 4थी आवृत्ती आली तर ते आपल्या महाराष्ट्रातील जे सांस्कृतिक विश्वातील जे आहेत दिग्गज आहेत, मग ते भालचंद्र नेमाडे सर असू द्या किंवा रंगनाथ पठारे सर असू द्या किंवा कुमार केतकर सर असू द्या, सगळ्यांनी वाचून जो अभिप्राय कळवला किंवा ज्या माझ्याशी त्यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला, तर मला वाटलं की अपेक्षा केली नव्हती की सर्व वयोगटातील सगळ्या लोकांना अशा पद्धतीने हे पुस्तक भावेल. आणि हे पुस्तक मी प्रत्येक कार्यक्रमात नमूद करतो की असं ठरवून लिहिलेलं नाही. हे पुस्तक लिहिले तो केवळ योगायोग आहे. कारण 20 वर्षापासून मराठीचा सराव नाही, मला माझ्या रसपद्धतीविषयी कॉन्फिडन्स नाही, तर मी कशाला पुस्तक लिहिलं असतं. पण ते झालं. ते आता 2.5 महिन्यात ते पुस्तक लिहून झालं आणि लोकवाङ्मय गृहाने 1 वर्षाच्या आत ते प्रकाशित सुद्धा केलं. तर त्या निमित्ताने मग मी पुस्तकात काय लिहिलं आहे हा बोलण्याचा अधिकार मी वाचकांचाच असतो. एकदा लिहून झालं तर लिहिणाऱ्याने त्याच्याविषयी भाष्य करू नये, हा एक साहित्यातला संकेत असतो. कारण प्रत्येक वाचक तिच्या पार्श्वभूमीनुसार आणि जीवन अनुभवानुसार काहीतरी शोधतो, काहीतरी सापडतं, आणि त्यानुसार त्यांची रिडिंग जी आहे ती लेजिटिमेट असते. ती सॉव्हरेंटी ऑफ द रीडर नावाची गोष्ट असते की तुमचा अधिकार असतो. पण पुस्तक कसं लिहिलं, का लिहिलं, ह्या 2 प्रश्नांविषयी मी बोलत असतो. पुस्तकात काय लिहिलं प्रत्येकाला वेगवेगळं दिसू शकतं. मग दुर्गेशने सांगितलं, म्हटलं काय बोलायचं, मग म्हणजे तुझ्या विषयाविषयी बोल. मी तिथं JNU मध्ये पॉलिटिकल फिलॉसॉफी, लिटरेचर, एज्युकेशनल फिलॉसॉफी हे विषय शिकवतो. आपल्याकडे भारतात तत्वज्ञान हा जो शब्द आहे एकूणच त्याच्याविषयी फार वेगवेगळ्या कल्पना संकल्पना असतात. तत्वज्ञान म्हणजे काहीतरी बाबा, गुरु, सत्संग, भजन, म्हणजे तत्वज्ञान असा अर्थ होतो. काहीतरी तर रटाळ विषय असं तत्वज्ञानाविषयी एकूण आपल्या डोक्यात कल्पना येत असतात. पण पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे फ्रान्स किंवा इंग्लंड, तिथं तत्वज्ञान हा फार वेगळ्या पद्धतीने अभ्यासला जातो. म्हणजे उदाहरणार्थ 12वीत तत्वज्ञान हा विषय कंपल्सरी असतो आणि सगळ्यात जास्त गर्दी तत्वज्ञानासाठी होत असते. आपल्याकडे मला कल्पना नाही इथं काय परिस्थिती तत्वज्ञानाची, पण काय तत्वज्ञान म्हणजे काय याविषयी जे आकलन असतं, तत्वज्ञान आपण का शिकतो, तत्वज्ञान म्हणजे काय, आणि आपण तत्वज्ञानाशिवाय जगतो का, हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपण स्वतःला विचारायला पाहिजे. जरी कोणी सामान्य व्यक्तीला जर विचारलं तुम्हाला तत्वज्ञान आवडतं का, तर नाही, तत्वज्ञान ते असं ते थोडेसे गंभीर वगैरे लोक असतात ना, त्यांचं असतं. आम्ही फक्त प्रॅक्टिकल व्यावहारिक गोष्टी करत असतो. म्हणजे मग ते काय, तत्वज्ञान म्हणजे अव्यावहारिक गोष्ट आहे असं त्याची पहिली व्याख्या आपल्या समोर येते कोणाकडून, की त्यांना वाटतं की मी लांब असतो तत्वज्ञानापासून, तत्वज्ञान वगैरे हे युजफुल नाहीये, त्याचा काही उपयोग नसतो जीवनात, मी उपयोगी ज्या गोष्टी आहेत ते शिकत असतो. इथून सुरुवात होते आपल्याकडे. म्हणजे असं जवळपास वाटतं की नाही आपल्याला तत्वज्ञान म्हणजे अव्यवहारिक गोष्ट. नंतर तरी त्या व्यक्तीला जरी आपण पुश केलं तरी काहीतरी तत्वज्ञान तर असेलच तुमच्याकडे. म्हणतो हो माझं स्वतःच फंड आहे,
जीवन जगण्याचा फंड आहे आणि तो प्रत्येकाचा असतो. प्रत्येकाचा मग ते तत्वज्ञान ते जाणीवपूर्वक असो, अनकॉन्शियसली और कॉन्शियसली काहीतरी जीवन जगण्याचा फंड असतो सगळ्यांचा. म्हणजे आपल्याला काही मर्यादित गोष्टी कळलेल्या असतात, काही गोष्टी कळणार नाहीत, कळू शकणार नाहीत आणि काही कळू शकतील पण अजून कळलेल्या नाहीत. या तिन्ही घटकांचं जेव्हा आपण मिश्रण करून जे कंपस तयार करतो जीवन जगण्याचं, आपलं जीपीएस तयार होतं जीवनाविषयी की कुठेतरी जायचं आहे, काहीतरी क्षितिज आपल्याला ते दिसतं किंवा अनकॉन्शियसली असतं, त्यालाच तत्वज्ञान म्हणतो आपण. आपले मूलभूत प्रश्न कुठले आहेत आणि त्या प्रश्नाविषयी आपण विचारी आहोत का, ह्या गोष्टींचा विचार इथून तत्वज्ञानाची सुरुवात होते. जो व्यक्ती म्हणतो की तत्वज्ञान हे व्यवहारिक गोष्ट नाही, तो नंतर बोलत बोलत अंतर्विरोध स्पष्ट करत करत सांगतो, हा मेरा भी फंडा है, अपनी भी फिलॉसॉफी है. आलंच ना. म्हणजे हे जीवन आपण जगत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना त्याची ती अंडरपिनिंग असते, ती काहीतरी तात्विक असते, ती आपल्याला त्याची समज नसते. पण सगळेच तत्वज्ञ असतात, त्याच्यात त्यापैकी काही कॉन्शियसली फिलॉसॉफर असतात, काही अनकॉन्शियसली असतात. त्यांना कल्पना नसते की कुठली फिलॉसॉफी त्यांना गव्हर्न करते, कुठली फिलॉसॉफी त्यांना ओरिएंट करते, कुठल्या फिलॉसॉफीच्या मदतीने किंवा वैचारिक चौकटीने ते जीवन जगताय. त्यात अर्थ लागलेला नसतो, पण याचा अर्थ नाही की त्यांच्याकडे ती चौकट नाही, कुठून तरी ती घेतलेली असते, आई वडिलांकडून घेतलेली असते किंवा त्या समाजातून ती चौकट असते. तत्वज्ञान म्हणजे आपण जीवन जगतो आणि जीवन जगत असताना 3 सेट्स ऑफ फॅक्ट्स दॅट वी कम अक्रॉस. 3 पद्धतीचे आपण जे घटक असतात, फॅक्ट्स असतात, तसंच की नॅचरल फॅक्ट्स, ज्याच्यासाठी नॅचरल सायन्सेस आपल्याकडे, टेक्निकल फॅक्ट्स म्हणजे त्या नॅचरल फॅक्टचं डेरिव्हेशन असतं आहे ना, आणि त्याच्यानंतर सोशल अँड ह्युमन फॅक्ट्स. या 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅक्ट्स असतात. आणि ह्या फॅक्ट्स अभ्यासत असताना तो जो पाया असतो, तत्वज्ञान असतो, आपल्याला ते कळत नाही. म्हणजे नॅचरल फॅक्ट्स जे अभ्यास करतायत किंवा जे आपण त्याला फंडामेंटल सायन्स म्हणतो, आपण काय म्हणतो, फंडामेंटल सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे वगैरे, आपण फक्त वरवरचं माहिती असतं. पण त्यांचे जे पॅराडाईम्स असतात आणि फंडामेंटल सायन्स मध्ये जे फिजिक्स वगैरे जे शिकतात, त्या फंडामेंटल सायन्स मध्ये किंवा नॅचरल सायन्स मध्ये जे पॅराडाईम्स असतात ते फार वेळ लागतो त्यांना बदलायला. एक पॅराडाईम 50-50 वर्ष काम करत असतो, मग तो पॅराडाईम पुढचा पॅराडाईम आल्यानंतर तो मागे पडतो. पण तो जो पॅराडाईम आपण जो म्हणतो, ती चौकट म्हणतो, त्याला पण तत्वज्ञान म्हणतो. प्रत्येक ज्ञान शाखा ही कुठल्या तरी तत्वज्ञानावर आधारित असते. कारण काय असते की तत्वज्ञान म्हणजे आपल्याला ज्या सोशल फॅक्ट्स असू द्या, ह्युमन फॅक्ट्स असू द्या, कल्चरल फॅक्ट्स असू द्या, नॅचरल फॅक्ट्स असू द्या, यांच्याविषयी काहीतरी आकलन झालेलं असतं. मग ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपण तपासतो का, आणि त्या फॅक्ट्स विषयी समाजातील ज्या संस्था असतात, म्हणजे धर्मसंस्था असू दे किंवा कुटुंब संस्था असू दे, समाज व्यवस्था असू दे, त्यांनी काहीतरी एक त्या फॅक्ट्स विषयी काहीतरी आकलन आपल्याकडे आलेलं असतं. म्हणजे जरी आपण शिक्षणाच्या मार्गाने गेलो नाही तर आपल्याला वाटतं की अरे हो, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावरती आहे, असं. ही पृथ्वी एक फॅक्ट आहे, इट्स अ फिजिकल फॅक्ट, आणि त्याच्याविषयी काहीतरी क्लेम टू नॉलेज आहे, नॉलेज क्लेम आहे त्याच्यात. आणि अशा प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याकडे क्लेम्स असतात, नॉलेज क्लेम, आणि त्याचं व्यवस्थित कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर जे असतं त्यालाच तत्वज्ञान म्हणतो आपण. म्हणून सगळ्यांकडेच ते काहीतरी आपण इथं बसून आपण जेएनयूविषयी काहीतरी तत्वज्ञान ती फ्रेम बनवून टाकलेली आहे की जेएनयू मध्ये देशद्रोही वगैरे असतात, काही काही असतात, आहे की नाही. आता तिथे सोशल ह्युमन फॅक्ट किंवा फिजिकल फॅक्ट आहे. जेएनयू म्हणजे 1100 एकरचं साऊथ दिल्लीमध्ये असलेलं कॅम्पस, जे इंदिरा गांधींनी त्याचं कल्पना त्यांच्या डोक्यात आली, कारण ती नेहरूंची कल्पना होती. पण जीएनयू वाल्यांना वेगळंच दिसतंय, रिपब्लिक वाल्यांना वेगळंच दिसतंय. तो पण क्लेम टू नॉलेज आहे, काही आम्ही सत्य मांडतोय समाजापुढे. काय सत्य असतं ते, तो चॅनल आहे की जो म्हणतो की जेएनयू अशा गोष्टी होत असतात. तो चॅनल म्हणतो की तुमच्या 2000च्या नोटमध्ये जीपीएसची चिप टाकलेली मोदीजींनी. क्लेम टू ट्रूथ आहे. पण आपल्याला वाटतं नाही, तू सांगतोय आणि तू फार देशभक्ती वगैरे दाखवतो रोज चॅनलवरती, मग खोटं कसं असेल. नंतर आपल्याला कळतं नाही, देशभक्ती तर एक तर पॅकेजिंग करण्याचं काहीतरी वस्तू आहे, काहीतरी पॅकेजिंग करून टाकतात. आता शरद बाविस्कर कोण आहे, आपलाच खानदेश ना माणूस आहे ना. मी काय क्युबा माहीन किंवा रशिया माहीन नाही येईल, मी तर क्युबा किंवा रशिया किंवा चायनामध्ये माझा जन्म झालेला नाही. पण जेएनयू विषयी जे वातावरण निर्मिती केली जाते की सगळ्यांना मुलांना वाटतं की जेएनयू मध्ये राहणारे म्हणजे काही विचित्र लोक असतील, आहे ना. अरे भाऊ, तू उन्हाच करते जायला मी आयरनी जमते का थोडीफार. म्हणजे
माझं म्हणायचं आहे की मी खानदेशचा व्यक्ती, शरद बाविस्कर नाव माझं, काय शिंद आली का मला? हा? मग हे का करतायत, त्याच्या मागे ती काय विचारसरणी काम करते, त्याच्याविषयी चिकित्सा करा, तुम्हाला सगळं सत्य बाहेर पडेल. पण आपल्याकडे तो वेळ नाही. आपण आपला वैचारिक मृत्यू कधीच झालेला असतो. कारण आपलं लक्ष काय असतं नेहमी, फक्त की क्लिनिकल डेथ विषयीच आपल्याला जास्त वाटतं की क्लिनिकल डेथ म्हणजेच डेथ. पण त्याच्यापेक्षा भयानक जी डेथ असते ना, ती असते इंटेलेक्च्युअल डेथ, क्रिटिकल डेथ, की आपण विचार करणं कधीच थांबवलेलं असतं. आपण थिजलेलो असतो वैचारिक दृष्टीने. ठीक आहे, म्हणून आपण प्रश्न आपल्याला पडतच नाही. म्हणून ज्या समाजाचं मी तत्वज्ञान शिकवतो, फ्रेंच फिलॉसॉफी, त्या समाजात 15व्या शतकात एक तत्वज्ञ होऊन गेलेला आहे, रेने देकार्त. कारण तो समाज सुद्धा 1000 वर्ष डार्क एजेस मध्ये जगलेला आहे. त्याला मिडिवल एजेस म्हणतो आपण, डार्क एजेस, काळोखाचा तो काळ होता. किती? 1000 वर्ष. कारण तो समाज कुठल्या तत्वावर जगत होता तोपर्यंत? सेंट ऑगस्टिन हा जो कॅथलिक, तो फादर ऑफ कॅथलिक चर्च म्हणतो आपण, त्याचं तत्व होतं आय बिलीव्ह देअरफॉर आय एम. माझी श्रद्धा आहे म्हणून मी आहे. म्हणजे मग तुमची सगळ्यांची श्रद्धा असायलाच पाहिजे, प्रश्न विचारता कामा नये, श्रद्धा ठेवा. श्रद्धा अंधश्रद्धानंतर आपल्याला कळतं. पण पूर्ण 1000 वर्ष आय बिलीव्ह देअरफॉर आय एम, माझी श्रद्धा आहे म्हणून माझं अस्तित्व आहे, हे तत्व 1000 वर्ष चाललेले तिथं. मग बिलीव्ह इन व्हॉट, त्याच्याविषयी कोणी चर्चा करणार नाही. श्रद्धा कशावरती? आधी तर सांगितली देवावरची श्रद्धा. सुरुवात अशी होते फार गोंडस पद्धतीने, धार्मिक सुसंस्कृत पद्धतीने. पण देवावरती विश्वास नको का? हळूहळू देव, त्यांचे ठेकेदार, नंतर त्यांच्या संस्था, सगळ्यांवरती श्रद्धा ठेवावी लागते आणि जे ते सांगतील तेच अंतिम मानावं लागतं. ते तत्व, ती तात्विक चौकट 1000 वर्ष काम करत होती युरोपमध्ये, सेंट ऑगस्टिनची. आय बिलीव्ह देअरफॉर आय एम. 15व्या शतकात रेने देकार्त त्याने त्या तत्वाला शीर्षासन करायला लावलं. आय बिलीव्ह देअरफॉर आय एम नाही, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून माझं अस्तित्व आहे. कारण हे जे वाक्य आहे त्याचा जो लिटरल सेन्स आहे, मला शंका पडतात, मला प्रश्न पडतात म्हणून मी आहे. जी पहिली तात्विक चौकट आहे आणि दुसरी तात्विक चौकट ही फार विरुद्ध आहे. तुम्ही शंका येणं किंवा मला डाऊट येतात किंवा मला प्रश्न पडतात याचा अर्थ नाही की मी नाकारतो, पण मला प्रश्न तर विचारू द्या. माझ्यासाठी काय चांगलंय, काय वाईट आहे, मला ठरवण्याचा अधिकार द्या. नाही तर नाही, मला कळतं तुला तुझ्यासाठी योग्य काय. ही जी चौकट होती ते सेंट ऑगस्टिनची चौकट होती. पण रेने देकार्त म्हणतो की नाही, मला प्रश्न पडतायत. आय थिंक देअरफॉर आय एम, je pense donc je suis, फ्रेंच मध्ये. आणि त्याच्यानंतर ते मॉडर्निटीची सुरुवात होते. म्हणजे 600 वर्षांचा त्यांचा तो इतिहास आहे. मग ते वैचारिक चौकटीत त्यांनी सगळंच आणलं, धर्मसंस्थापासून सगळेच. आपण जर ज्या धार्मिक अनिष्ट गोष्टी त्यांच्याविषयी बोललो तर ठेकेदार काय म्हणतात, पहा कसा यांचा हिंदू विरोधी अजेंडा चालू आहे. अरे त्या गोष्टींवरती महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी त्या गोष्टींवरती प्रहार केला नसता तिथं मुली शिकल्या असतात का? सांगा तुम्ही. जरी अशा ह्या गोष्टींची चिकित्सा केली नसती तर ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ते आले असते का इथं? पण बरोबर ते असं काहीतरी, हे पहा हे हिंदू विरोधी आहेत, हे कसं टीका करतात. अरे टीका केली नसती तर आज काय झालं असतं? मी कुठेतरी शेतात काहीतरी नांगर चालवत असतो. एक कुणबी व्यक्ती जेव्हा जेएनयू सारख्या विद्यापीठात तत्वज्ञान शिकवतो, कोणीतरी आमच्या इतिहासात महात्मा फुले होऊन गेले म्हणून. ह्या नालायक लोकांना ते पाहिजे नाही, म्हणून ते काहीतरी देशभक्तीचं गाडं, धर्माचं गाडं वरून, आणि भोळ्या भाबड्या लोकांना ते कळत नाही. त्यांना काय वाटतं, हो बरोबर, धर्म म्हणजे किती आस्थाचा विषय, अस्मिताचा विषय, आपली ओळख वगैरे वगैरे. खरं काय आहे की मुलींनी आपल्या जवळ खुर्चीला खुर्ची लावून बसून ज्ञानाचा अधिकार मिळवणं हा उद्देश असतो. एखाद्या कुणबीने शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन तत्वज्ञान शिकवणं हा असतो. त्या गोष्टी टोचतात. पण ते जर स्पष्ट मांडतील तर मग सामान्य लोकांना पण कळेल. मग ते आडवाटेने जातात. देशभक्तीचे ते पतंजली पॅक करून विकतात. मग ते आहे ना. आता पुन्हा असं आहे. तर मग आपल्याला हा प्रश्न पडा, पुस्तकात मी सगळे
शैक्षणिक संस्थेचं, कारण माझा अनुभव 6-7 विद्यापीठांचा आहे. फ्रान्समध्ये कसं शिक्षण दिलं जातं, इंग्लंडमध्ये कसं दिलं जातं, चांगल्या वाईट गोष्टी कशा आहेत, जेएनयू म्हणजे काय आहे, लखनौमध्ये काय आहे, मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ग्रॅज्युएशन केलेलं ते काय आहे. तर ह्या आणि हे पुस्तक ते शैक्षणिक प्रवासातल्या त्या नोंदी आहेत त्या, म्हणून तो शैक्षणिक प्रवास मुख्य पात्र आहे ते. आणि मला ज्या ज्या गोष्टी दिसतात, मला प्रश्न विचारतात की फ्रान्समध्ये तुमची शैक्षणिक व्यवस्था तुम्हाला कशी वाटते. बाबा 500 वर्षापूर्वी त्यांनी ते मी श्रद्धा ठेवतो म्हणून माझं अस्तित्व त्याला शीर्षासन करायला लावलं. मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणून 600 वर्षानंतर त्यांचा एवढा विकास झाला नॅचरल फॅक्ट्स मध्ये, टेक्निकल फॅक्ट्स मध्ये आणि सोशल फॅक्ट्स मध्ये, की अन्याय कमी आहे तिथं. आणि ते राफेल बनवतायत. काय बनवतायत? कोण बनवतंय? भारत काय करतो? निंबू मिरची बांधतो राफेलला. हा प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. तुमच्या निंबू मिरची मध्ये क्षमता होती तर हजारो करोड जनतेचे पैसे फ्रान्सच्या खिशात का जात आहेत मग? तसं मी फ्रान्सच्या विरुद्ध बोलायला नको पाहिजे, माझी रोजीरोटी चालते. पण हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत चिकित्सक सायंटिफिक टेम्परामेंट का येत नाही? लहान मुलांना आपण सांगू की चांगलं वाचन करा. वाचनाची बिलकुल गोडी नसते. काहीतरी धार्मिक पौराणिक काहीतरी गोष्टी लहान मुलं पाहत फ्रेंच विद्यार्थ्याला सांगितलं की बाबा आकाशाकडे पहा, तर त्याला काहीतरी स्पेस ऑब्जेक्ट काहीतरी दिसतात, ऍस्ट्रॉइड दिसेल, त्याला काहीतरी दिसेल. आपल्या लहान मुलांना आकाशाकडे पाहतो नारद मुनी शोधेल, कारण नाटकांमध्ये तोच दावत दिसतो आपल्याला. त्याची कल्पना शक्ती जी आहे ती अशा पद्धतीने अनसायंटिफिक करून टाकलेली तुम्ही. त्याला कशाला हे प्रश्न पडते? ही जी सराउंडिंग आहे, नेहरूजींनी सांगितलं की सायंटिफिक टेम्परामेंट ही महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलतोय आहे, पण ते काय, ते फक्त ते काहीतरी कोणीतरी राक्षस उडताना दिसतात त्यांना आकाशात. व्हॉट अबाउट दॅट स्पेस, सायन्स वगैरे कुठे गेलं? तर चिकित्सा करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जे वाटतं की आपल्याला माहित आहे त्याचे आधार काय आहेत आपण शोधायला पाहिजे. सगळंच वाईट नसतं. भूतकाळातून आलेलं, आपल्या समाजातून आलेलं सगळंच वाईट नसतं. काही बरं असतं, काही वाईट असतं. ते वेगवेगळं करून जे बरं आहे ते पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी असते. सगळ्या समाजात ही गोष्ट असते. कुठलाही समाज पूर्णपणे विधायक गोष्टींचा पुरस्कार करत नाही. फ्रान्समध्ये पण त्यांचे प्रॉब्लेम आहेत, भारतात आपले आहेत. आपण एका बाजूला वसुदैव कुटुंबकम असं वगैरे मोठमोठे शब्द वापरतो, दुसऱ्या बाजूला ना ही पाश्चात्य गोष्ट आहे, बाहेरची गोष्ट आहे. आता तर बोलला तो वसुदैव कुटुंबकम, पूर्ण जगत माझं घर आहे. हा जो विरोधाभास आहे याविषयी आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. नाही हे मग भारतीय संस्कृती विषयी यांना आदर नाही आणि अरे भारतीय संस्कृती आदर पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल किती आदर आहे ना. आपण भारतीय आहोत. पुस्तक तर मी इंग्लिश आणि फ्रेंच मध्ये पण लिहू शकलो असतो. मी मराठीत का लिहिलं मग पुस्तक? आहे ना. हे कारण वाचन संस्कृती फार कमी. म्हणजे गेल्या 6-7 महिन्यात मला भरपूर अभिप्राय येत आहेत महाराष्ट्रातून. संख्यात्मक आणि गुणात्मक विचार केला तर सगळ्यात जास्त अभिप्राय मला पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत. सगळ्यात जास्त गुणात्मक दृष्टीने सुद्धा, क्वालिटेटिव्हली. त्याच्यानंतर मराठवाड्यातून आलेले, त्याच्यानंतर विदर्भातून आलेले, आणि त्याच्यानंतर खानदेशमधून, मी जिथून आहे खानदेशमधून सगळ्यात कमी अभिप्राय आलेले आहेत. याचा अर्थ सगळ्यात कमी वाचन संस्कृती आहे खानदेशमध्ये. हा प्रश्न आपला, आपण काय करतो? आपण वाचन करतो का? मी जो काही, मी 95 मध्ये पुस्तकाची सुरुवात होते, 95 मध्ये 10वीत नापास होतो. 18 मार्क मला पडतात. कारण ज्या दिवशी इंग्रजीचा पेपर होतो त्या दिवशी 3 तास स्पॉट होता तिथं. काहीच आम्ही करू शकलो नाही. ठीक आहे. हा, म्हणजे आमच्या ग्रामीण भागात 10-15 गावं मिळून एक केंद्र असायचं. आमचं केंद्र आरबी होतं, आणि आरबी केंद्र म्हणजे कॉपी सेंटर. आणि ज्या दिवशी स्कॉड आला ज्या परीक्षेत, त्या दिवशी सगळेच नापास. कारण जे शिक्षणाचे जे दुकानं चालवतात तेच म्हणायचे की आम्ही पुरवू नका, काय चिंता करताय तुम्ही. ही परिस्थिती आहे, सत्यस्थिती आहे. आणि ज्या दिवशी माझा इंग्रजीचा पेपर त्या दिवशी 3 तास ते हल्लेच नाही. तरी पण त्यांनी मला 18 मार्क का दिले तोच प्रश्न पडत राहिला मला. मला नंतर लक्षात आलं कारण मी असं काहीच लिहिलं नाही. 18 मार्क काय? मग नंतर मग विचार केला की तो पेपर तपासणार असतो ना, तर एका पेपरचे 20-25 रुपये मिळतात, न तपासता पण मार्क देतात. ही आपली शिक्षण संस्था आहे, व्यवस्था आहे. आणि 95 मध्ये मी 10वीत नापास होतो. आणि तोच व्यक्ती 2009 मध्ये जरी शेफील्ड मध्ये डिस्टिंक्शन मिळतं इंग्लंडमध्ये, तर त्याच्यात माझा किती दोष आहे ते काल दुर्गेश यांनी पाहिलं. की जिथं इंग्रजी शिकवलं 30-30 वर्ष शिकून कशी इंग्रजी असते दुर्गेश. तर हा प्रकार आहे. म्हणून हे काय आहे की मी ह्या पुस्तकाचं एक
म्हणूया की याच्यात एक सोशो पॉलिटिकल कल्चरल फिलॉसॉफिकल नरेटिव्ह आहे. ती कहाणी नाहीये फक्त. आणि ते नरेटिव्ह जे जे मी दिसलं मला ते कारण आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रॉब्लेम काय झाला बऱ्याच जे बुद्धिविरोधी मानसिकतेचे जे आहेत की ते मला असं आहे का चौकटीत ते मला कधी आरोप नाही करू शकत कारण मी कुठल्याही राजकीय पक्षात नव्हतो, कुठल्याही संघटनेत नव्हतो आणि 2018 पर्यंत तटस्थपणे मी जगलेलो आहे. आणि म्हणजे दिसेल तुम्हाला पुस्तकात मी डाव्यांवरती पण प्रहार केलेले आहेत, काँग्रेसवरती पण प्रहार केलेले आहेत. कारण मला काय दिसलं पारणं सोडत जावं नाही. समजले की मन त्यांच्या घरी पारणं सोडायला थोडी जायचं मला कोणाच्या घरी. ते बोलवतात म्हणून जातो, नाहीतर मी एक अभ्यासक आहे. मी माझं कोणाचं कशाला मी समर्थन करू. जे योग्य आहे समाजासाठी ते योग्य वाटेल मला, जे समाजासाठी योग्य नाही तसं लिहिणार आहे. म्हणून यांना ती अवघड जाते की अरे याला तर आपण डावा पण म्हणता येत नाही, आपल्याला कम्युनिस्ट पण म्हणता येत नाही, हा तर मग काँग्रेसी नाही. मग हे कसं सोपं असतं, हा काँग्रेसी आहे, हा कम्युनिस्ट आहे. पण तिथे त्यांचं थोडंसं अवघड जाते. अवघड जागेवरती त्यांची ही जखम येत आहे पुस्तक कारण एवढं जोरात वाचलं जात आहे. आणि मग ते आता कुसबुस मोहीम चालवत आहेत की कारण सोशल मीडियावरती गेल्या 2-3 वर्षापासून लिहायला लागलेलो आहे. आणि कारण 2017-18 पर्यंत सोशल मीडियाचा वापर पण करत नव्हतो मी कारण 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर सोशल मीडियाची सुरुवात होते. तर माझ्या पेजवरती फक्त नॉन मराठीच लोक होते कारण महाराष्ट्राचे काही संबंध नव्हता. JNUचे होते किंवा बाहेर देशातले होते. पण जेव्हा मी मराठीत लिहायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आता जवळपास 11-12 हजार लोक आहेत माझ्या पेजवरती. पण तिथं हलका फुलकं लिहित असतो पुस्तक आणि ते वेगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यामुळे काय आहे की काही गोष्टींवरती मी फारच व्होल्टेरियन किंवा फुले पद्धतीने मी प्रहार करत असतो. असं आपल्याकडे असतात ना की किती वाईट असलं तरी आपण थोडा कापूस लावतो मग इंजेक्शन देतो, आहे की नाही. माझं तसं नसतं. व्होल्टेरियन पद्धत, न कापूस लावताच इंजेक्शन देतो. आणि ती पद्धत आहे ना ती फार त्यांना ती हे कसं असतं की ज्या विचारसरणीशी माझा आता सामना चालू आहे ती जिथे त्यांची ते सत्तेत नसताना एवढे सप्पे गोंडस प्रेम असं पद्धतीने वागतील, जिथं आले ना तिथे तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात. ते जवळून पाहिलेलं आणि हा माझा JNUचा अनुभव आहे. मी त्यांच्याशी डील करताना ते क्रिमिनल लोकांशी डील करतो अशा पद्धतीने वागतो मी. ज्या विचारसरणीचा गाभा म्हणजे विषमतावादी मानसिकता असेल, ज्यांच्यासाठी सगळे समान नाहीत, स्त्रियांना समान अधिकार मिळू नयेत त्यांच्या विचारांचा गाभाच आहे, तर कसं काय शक्य आहे. मी न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पुस्तकात कुठे कुठे ते प्रहार आलेले आहेत ना ते फार ऑर्गॅनिक पद्धतीने आलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं अवघड जाते आणि त्या शिक्षणाचा ऍक्च्युली शैक्षणिक तत्वज्ञान या पुस्तकाचा गाभा आहे कारण ते त्या दृष्टिकोनातूनच लिहिलंय. म्हणून ज्या फार पर्सनल गोष्टी आहेत ते वेगळं साहित्यात येऊ शकतात. इथं मला वाटलं की फक्त काहीतरी अनुषंगाने एखाद दुसरी गोष्ट आली तर ठीक आहे. सो दॅट्स हाऊ ऍक्च्युली. म्हणून तत्वज्ञान महत्वाचा विषय आहे. तत्वज्ञान प्रत्येक ज्ञानशाखेचा तो पाया असतो. कारण आपण एखादी विशिष्ट ज्ञानशाखा जेव्हा अभ्यासतो तर ती कुठली, मी जर आता इथं उभा आहे तर मी एक फिजिकल फॅक्ट सुद्धा आहे, मी एक केमिकल फॅक्ट सुद्धा आहे. त्या डिसिप्लिनच्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास होऊ शकतो. मी कल्चरल फॅक्ट आहे, मी एक लिंग्विस्टिक फॅक्ट आहे, मी एक सायकोलॉजिकल फॅक्ट आहे. हे सगळे जे फॅक्ट असतात वेगवेगळे, पण आपण आपल्या जीवनात हे सगळ्या गोष्टी येत असतात. मग आपण फक्त एकाच गोष्टीचा अभ्यास करतो तर आपलं आकलन किती लॉप साइडेड असेल. म्हणून अवांतर वाचन करत राहणं. आपण काय आपल्या विषयाचं व्यवस्थित वाचत नाही. म्हणून पुस्तकात लिहिलंय मी स्पष्टपणे की चांगले शिक्षक अपघातानेच आपल्याला लागतात. चांगले शिक्षक हो 10 मधून 8 शिक्षक असे असतात त्यांना जर विचारलं बाबा शेवटचं चांगलं काय वाचलं तू मनापासून, अपॉइंटमेंट लेटर. त्याच्यानंतर नोकरी मिळाली काय वाचायचं, नंतर काय वाचायचं. वाचायची गरज नाही. सरकारी नोकरी आपल्याला कोण काढणार आहे ना. त्याचं सगळं नंतर लक्ष मग पतपेढीवरती. तर हा जो प्रकार आहे म्हणून मी ग्रॅज्युएशन पासूनच क्लासेस अटेंड केलेले नाही. आता हे सांगणं किती चुकीचं इथं. पण जे क्लासेस आवडले ते फार मनापासून अटेंड केलेले आहेत. म्हणजे याची जबाबदारी शिक्षकांवरती पण असते आणि विद्यार्थ्यांवरती पण असते. JNU मध्ये अटेंडन्स नावाचा प्रकार नसतो, पण तरी पण सगळे क्लासेस अटेंड करतात आणि म्हणून त्याचा आउटपुट आहे. JNU आज सुद्धा यांनी कितीही प्रयत्न केला बदनाम करायचा, आज सुद्धा रँकिंग मध्ये असतं ते. तर आपण मुक्त संवादासाठी ओपन करूया. काही प्रश्न असतील आपण चर्चा करूया.
Bluetooth mode. दुसरा व्यक्ती